शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, संगीता पुंड कोल्हापूरवरून. तर आपण पदावली ह्याविषयी च्या उदाहरणांची माहिती घेत आहोत. पदावलीमध्ये कशा प्रकारची उदाहरणे वेगवेगळ्या प्रकारात येतात हेच आज आपण भाग नंबर 3 मध्ये बघणार आहोत. पदावली भाग 3. तर आतापर्यंत आपण समीकरणे सोडवणे किंवा सरळ रूप देणे अशी उदाहरणे पाहिलेली आहोत. त्यापैकी एकच कंस असेल आणि त्याच्या बाहेर जर संख्या असेल आणि चिन्ह नसेल तर तो कंस कसा सोडवायचा याविषयी माहिती बघितलेली आहे किंवा उदाहरण सोडवलेलं आहे. आता आज पण आपण अशाच प्रकारचे, परंतु 2 कंस आल्यानंतर हे 2 कंस सोडवून ते समीकरण कसं सोडवायचं याविषयीची माहिती घेणार आहोत किंवा अशा प्रकारची उदाहरणे आपण सोडवून घेणार आहोत. तर कंस सोडवत असताना 2 कंस देतात. म्हणजे उदाहरणच सांगते की पहिल्या कंसामध्ये x अधिक 3, पहिला कंस बंद. म्हणजे पहिल्या कंसामध्ये मी सांगितले x अधिक 3 कंस बंद, आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 5. दुसऱ्या कंसामध्ये काय आहे? x अधिक 5 कंस बंद. बघा, पहिला कंस सांगितला मी x अधिक 3 कंस बंद, दुसरा कंस सुरू x अधिक 5 कंस बंद. बघा, दोन्ही कंसांच्या मध्ये मी चिन्ह दिलेलं नाही आहे. दोन्ही कंसांच्या मध्ये चिन्ह दिलेलं नाही. मग चिन्ह नाही म्हटल्यावर याचा अर्थ काय होतो की पहिल्या कंसानं दुसऱ्या कंसाला गुणायचं. पहिल्या कंसानं दुसऱ्या कंसाला गुणायचं. मग हे करत असताना आपण पहिल्यांदा काय संख्या लक्षात घ्यायचं किंवा काय लक्षात घ्यायचं, तर पहिल्या कंसामध्ये काय आहे? x अधिक 3 आहे. दुसऱ्या कंसामध्ये काय? x अधिक 5 आहे. मग पहिला काय आहे? x. काय आहे? x. आणि त्याच्यामध्ये अधिकचं चिन्ह आहे आणि 3 आहे. म्हणजे मग पहिलं काय करायला पाहिजे आपल्याला की x न दुसऱ्या कंसाला गुणायचं. x ने काय करायचं? दुसऱ्या कंसाला गुणायचं. मग खाली बरोबर चिन्ह द्यायचं आणि कसं लिहायचं? x गुणिले x. x गुणिले x. त्यानंतर अधिक 5 आहे. मग काय येणार? x गुणिले x अधिक 5 म्हटल्यावर अधिक चिन्ह येणार आणि x गुणिले 5. लक्ष द्या, x गुणिले x अधिक 5 गुणिले x. ओके. त्यानंतर आता पुन्हा इथं 3 x पहिल्या कंसामध्ये काय दिलेलं आहे? अधिक चिन्ह देऊन 3 लिहिलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे? अधिक 3 न ह्या एक्सला गुणायचं आहे, दुसऱ्या कंसातल्या एक्सला गुणायचं आहे. मग पुन्हा काय येणार? अधिक चिन्ह जसेच्या तसे येणार आणि 3 गुणिले x. काय येणार? 3 गुणिले x. त्यानंतर काय येणार? दोघांच्या मध्ये अधिक अधिक चिन्ह आहे, मग अधिक चिन्ह येणार आणि काय येणार? 3 गुणिले 5. काय येणार? 3 गुणिले 5. म्हणजे आपली पहिली स्टेप काय आलेली आहे? x गुणिले x अधिक x गुणिले 5 अधिक 3 गुणिले x. 3 गुणिले x अधिक 3 गुणिले 5. लक्षात आलं? 3 गुणिले 5. म्हणजे बघा, समीकरण झालं x गुणिले x अधिक 3 गुणिले x गुणिले x अधिक x गुणिले 5 अधिक 3 गुणिले x अधिक 3 गुणिले 5. म्हणजे पहिल्यांदा x न दुसऱ्या कंसाला गुणून घ्यायचं, नंतर अधिक 3 न पुन्हा दुसऱ्या कंसाला गुणून घ्यायचं. लक्षात आलं? मग x गुणिले x किती झाले? x चा वर्ग. काय झालंय? x चा वर्ग अधिक x गुणिले 5 5x. x गुणिले 5 5x. त्यानंतर पुन्हा अधिकचं चिन्ह येणार आहे आणि 3 गुणिले x 3x. 3 गुणिले x 3x आणि अधिक 3 गुणिले 5 15. 3 गुणिले 5 15. बघा, आपली दुसरी आणखीन पुढची स्टेप काय तयार झाली? x गुणिले 3x अधिक 5x अधिक 15.
मग एक्स वर्ग जसंच्या तसं खाली घ्यायचं आहे. आता समपद कुठले आलेले आहेत सारखी पदं, तर 3x आणि 5x, 3x आणि 5x. मी दोघांची काय चिन्ह आहे आधीमध्ये, बेरीज. काय चिन्ह आहे, बेरीज. म्हणजे 3x अधिक 5x काय झालं, 8x. काय झालं, 8x. आणि अधिक 15 जसेच्या तसे. म्हणजे इथं आपलं उत्तर काय येणार आहे, x वर्ग अधिक 8x अधिक 15. एक्स वर्ग अधिक 8x अधिक 15. लक्षात आलं असेल. आणखीन एक उदाहरण घेऊया, म्हणजे हे लक्षात येईल. जेव्हा आपण हे लिहून घेतो आणि सोडवत असताना लिहून घेऊन जर सोडवलं ना, तर आणखीन चांगलं लक्षात येईल. कारण हे आता मी आपल्याला माहिती आहे म्हणा, आपल्याला ऐकायची सवय असते, त्यामुळं पण लक्षात येत असेल. पण आणखीन पुन्हा एकदा हे समजावून सांगते. ही गणितं 10वीच्या मुलांनाही येत असतात. आता गेल्या वर्षी मी 10वीच्या मुलांना शिकवत असताना अशा प्रकारची उदाहरणं आलेली आहे बोर्डाच्या एक्झाममध्ये. आणखीन एक उदाहरण घेते आणि सोप्याच पद्धतीचं घेते. आधी हे समजलं की मग आपल्याला पुढचं समजवता येते. तर आता पुन्हा पहिला कंस आहे x अधिक 4. x अधिक 4 कंस बंद. दुसरा कंस आहे x अधिक 7. काय आहे, x अधिक 7 कंस बंद. बघा गणित पुन्हा सांगतेय. पहिल्या कंसामध्ये कंस सुरू, x अधिक 4 कंस बंद. दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 7 कंस बंद. ओके, बरोबर. मग पुन्हा पहिल्या कंसानं दुसऱ्या कंसाला काय करायचंय, गुणायचंय. म्हणजे पहिलं आपलं एक्सनं काय करायचं, x अधिक 5ला x अधिक 7ला गुणायचं. एक्सनं x अधिक 7ला गुणायचं. मग x गुणिले x अधिक 7 गुणिले x. x गुणिले x अधिक 7 गुणिले x. आता आपल्याला अधिक 4नं xला गुणायचं. मग अधिक 4x काय ना, अधिक 4x गुणिले अधिक 4x अधिक, पुन्हा अधिकचं चिन्ह द्यायचंय, अधिक 4 गुणिले 7. अधिक 4 गुणिले 7 म्हणजे आपली पुढची पायरी काय तयार झाली आहे, x गुणिले x अधिक 4 गुणिले x अधिक 7 गुणिले x अधिक 4 गुणिले 7. ओके. x गुणिले x, xचा वर्ग. x गुणिले x, xचा वर्ग अधिक 4x. 4 गुणिले x काय झालं, 4x अधिक 7 गुणिले x 7x अधिक 28. अधिक 28. पुढचं उत्तर काय आलं. आता आपण समपदं कुठली आली आपली सारखी 4x आणि 7x. मग यांची सम आली आहे म्हणून सारखी आली म्हणून त्यांची बेरीज करायची. 4x आणि 5x हे सम आहेत. मग x वर्ग अधिक 4 आणि 7 11x अधिक 28. उत्तर काय आलं, 4x अधिक 11x अधिक 28. लक्षात आलं असेल. पुढं म्हणजे लक्षात आलं हे गणित. आणखीन एक उदाहरण घेते. x अधिक म्हणजे पहिल्या कंसामध्ये आहे x अधिक 2 कंस बंद, x अधिक 2 कंस बंद. दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 5. दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 5 कंस बंद. ठीक आहे. आता आपल्याला पहिल्या एक्सनं x अधिक 5ला गुणायचं. x गुणिले x अधिक 5 गुणिले x. काय लिहिलं आपण, x गुणिले x अधिक 5 गुणिले x. आता दुसऱ्या अधिक 2नं xला आणि 5ला गुणायचं. मग कसं येणार, अधिक 2 गुणिले x. आणि चिन्हांकडेही लक्ष ठेवायचं, इथे अधिक एका वजा आहे. मी पहिल्यांदा फक्त बेरजेचं करून दाखवते आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे x अधिक x अधिक 5 गुणिले x अधिक x अधिक x गुणिले 5. x गुणिले 5. आता पुन्हा अधिक 4नं गुणायचे. मग अधिक 4 गुणिले x अधिक 4 गुणिले x अधिक 5 गुणिले अधिक 4 गुणिले 5 अधिक 4 गुणिले 5. म्हणजे आपलं समीकरण काय तयार झालं दुसरं, x गुणिले x अधिक मी पहिल्या कंसात 2 ही संख्या घेतलेली आहे. x गुणिले x अधिक 2 गुणिले x गुणिले x अधिक 5 गुणिले x अधिक
2 गुणिले एक्स अधिक 2 गुणिले 5. मग एक्स वर्ग, एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग अधिक एक्स गुणिले 5, 5x अधिक 2 गुणिले एक्स, 2x अधिक 5 गुणिले 2, 10. बेपंचे 10. म्हणजे आपलं समीकरण काय तयार झालं. आता सम कुठली आलेली इथं 2x आणि 5x. म्हणजे एक्स वर्ग अधिक 7x अधिक 10. एक्स वर्ग अधिक 7x अधिक 10. म्हणजे इथं चिन्हांचाही लक्ष द्यायचं असते आणि समचल पद जी आहेत त्यांच्याकडेही लक्ष द्यायचं आहे आणि त्या सगळ्यांची बेरीज असेल तर बेरीज करायची, धन ऋण असेल तर वजाबाकी करायची, ऋण ऋण असेल तर बेरीज करायची आणि असंच आपलं हे सरळ रूप देऊन असं हे कंस सोडवून 2 कंस सोडून आपलं हे एवढं मोठं उत्तर येत असतं. लक्षात आलं असेल, शंका असेल तर विचारावी. थँक्यू.